नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बघणार आहोत आळूवडी कशी बनवायची ते. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आळूवडी बनवण्यासाठी सुरुवातीला मी एक वाटण तयार करणार आहे. तर ते कसं बनवायचं ते सांगते सुरुवातीला. तर हे बघा, हिरवी मिरची घेतलेली आहे मी, आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले मी. थोडंसं जिरं घेतलेलं आहे. तर हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून घेते मी, अगदी बारीक अशी पेस्ट. तर हे बघा, मी हिरवी मिरची वगैरे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर आळूवडी बनवण्यासाठी आता मी इथं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्याच्यामध्ये हिंग टाकते थोडंसं. लाल मिरची पूड टाकते मी, थोडीशीच टाकणार आहे कारण की आपण हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे बारीक करून. धनेपूड घेतलेला आहे. हळद टाकते थोडीशी. तीळ घेतलेला आहे तिथं, तुम्ही बघू शकताय. तीळ सुद्धा टाकून घेते मी. थोडासा ओवा घेतलेला आहे, तो हाताने चोळून टाकते मी. इथं मी चिंच गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे, गुळ आणि चिंच टाकून. तर ते मी या पिठामध्ये ओतून घेते. चिंच गुळाच्या पाण्यामुळं काय होतं, आळूची पानं कधी कधी आळूच्या वड्या बनवल्यानंतर असं घशामध्ये खवखवतात. तर त्या खवखवू नये यासाठी चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकायचं. आळूवडी खाताना टेस्टसुद्धा छान लागते वडीची, आणि वड्या घशात खवखवत सुद्धा नाहीत. तर हे आता हिरवी मिरची वगैरे आपण बारीक करून घेतली होती, ती टाकून घेते याच्यामध्ये. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे आपण टाकलं होतं या हिरव्या वाटणामध्ये. तर ते मी या पिठात टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पीठ मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने. हे बघा, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा बनवायचं नाही. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे, ज्याच्यात हिरवी मिरची बारीक केली होती. तेच पाणी मी आता या पिठामध्ये ओतून घेते आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते. बघा, हे पीठ मी असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर हे आळूवडीला लावण्यासाठी जे पीठ तयार केलेलं आहे ते खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाही. तुम्ही बघू शकता हे पीठ मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे. तर आता याला झाकण ठेवून मी बाजूला ठेवते. तर हे बघा, इथं मी आळूची पानं घेतलेली आहेत, ती स्वच्छ मिठाच्या पाण्याने वगैरे धुवून घेतलेली आहेत. तर आता काय करायचं आहे, इथं मी एक ताट घेतले. त्या ताटावरती एक एक पान असं पलटी करायचं आणि अलगद असं लाटून घ्यायचं. म्हणजे ह्यानं काय होतं की ज्यावेळेस आपण रोल बनवतो आळूवडी शिजवण्यासाठी, तर ते व्यवस्थित असं बनलं जातं. आणि इथे बघा, या देठा असतात की नाही, त्या अशा सपई व्यवस्थित करून घेतल्या की रोल सुद्धा छान बनतात. त्यासाठी अशा पद्धतीने अलगद असं प्रत्येक पानाला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर सगळे पानं मी अशाच पद्धतीने याच्या देठा अशा लाटून घेणार आहे, म्हणजे रोल छान असे बनतात. बघा अशा पद्धतीनं. तर वडी उकडून घेण्यासाठी मी इथं एक टोप घेतलेला आहे. त्या टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर हे पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी आपल्या आळूवडी जी आहे त्याचे रोल तयार करून घेणार आहे. हे बघा, एक पान घेतलेलं आहे मी आळूचं आणि ते असं उलट्या बाजूने ठेवलेलं आहे. तर हे पीठ जे आहे ते आता मी हातानेच लावणार आहे. एकसारखं पीठ लावून घ्यायचं या पानाला.
तर ह्या ताटावरतीच मी पीठ लावून घेते पानांना. हे बघा अशा पद्धतीनं पीठ लावून घ्यायचं. तर हे बघा मी ह्या पानाला पूर्ण असं हे पीठ लावून घेतलेलं आहे. तर आता दुसरं पान घ्यायचं आणि ते कशा पद्धतीनं ठेवायचं ते सुद्धा मी सांगते तुम्हाला. तर हे बघा हे पान घेतलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने हे पान ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. उलट सुलट बाजूने असं हे पान ठेवायचं. परत वरून ह्या पानाला सुद्धा पीठ लावून घ्यायचं. व्यवस्थित एकसारखं पीठ लावून घ्यायचं. खूप जास्त पीठ पण लावायचं नाही किंवा खूप जास्त म्हणजे थोडंसं सुद्धा नाही लावायचं. म्हणजे पीठ जास्त झालं तर वडी खाताना असं म्हणजे खूप जास्त पीठ लागल्यासारखं होतं आणि कमी जर लावलं तर वडी खाताना छान लागत नाही. त्यासाठी व्यवस्थित पीठ लावायचं. अशा पद्धतीने मी पीठ लावून घेते. तुम्ही बघू शकताय. एकसारखं सगळीकडून लावून घ्यायचं आहे. तर हे बघा. तर आता मी आणखीन एक पान घेणार आहे. तर ते पान अशा पद्धतीने ठेवते मी. हे बघा आता अशी एकावरती एक 2-3 पानं ठेवून पीठ लावून घेणार आहे. म्हणजे आळूवडीचे रोल जे आपण बनवतो ते असे छान बनतात. आळूवडी दिसायला सुद्धा खूप छान दिसते. तर ही मी 3 पानं ठेवलेली आहेत उलट सुलट बाजूने आणि सगळ्याला व्यवस्थित पीठ सुद्धा लावून घेतलेलं आहे. हे बघा आता आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहे. तर ते कशा पद्धतीने बनवायचे ते सुद्धा दाखवते. हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं. एकदम टाईट असे रोल बनवायचा आहे म्हणजे तो सुटला नाही पाहिजे. हे बघा अशा पद्धतीनं. आणि थोडंसं कडेने सुद्धा इथं पीठ लावून घ्यायचं आणि परत ही बाजू अशी पॅक करून घ्यायची. हे बघा इथं पीठ लावलेलं आहे मी आणि परत पॅक करायचं म्हणजे छान असे रोल तयार होतात याचे. ज्यावेळेस आपण आळूवडी कट करतोय तेव्हा. तर मी दोन्ही बाजूने पीठ लावून घेते थोडं थोडंसं आणि ही बाजू थोडीशी आतमध्ये अशी फोल्ड करून घेते पानाची. हे बघा अशा पद्धतीने केलेलं आहे मी. तर सगळे आळूवड्यांना मी अशाच पद्धतीनं पीठ वगैरे लावून असे रोल तयार करून घेणार आहे. तर हे बघा आळूवडी उकडण्यासाठी मी ही चाळण घेतलेली आहे. तर या चाळणीला आतून तेल लावून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये सगळे आपण जे आळूवडीसाठी रोल तयार करतोय ते या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तर हे बघा मी सगळ्या आळूच्या पानांना पीठ वगैरे लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने रोल करून घेतलेले आहेत. तर इथं पाणी सुद्धा उकळलेलं आहे. तर ही चाळण आता मी या पातेल्यावरती ठेवते आणि 15 ते 20 मिनिटासाठी ह्या आळूवड्या ज्या आहेत त्या उकडून घेणार आहे मी. झाकण ठेवायचं व्यवस्थित आणि 15 मिनिटासाठी उकडून घेते ह्या वड्या. तर हे बघा ह्या वड्या मी उकडून घेतलेल्या आहेत 15 मिनिटं आणि थंडसुद्धा करून घेतलेल्या आहेत. वड्या कट करायच्या आधी व्यवस्थित थंड करून घ्यायच्या म्हणजे छान अशा वड्या कट होतात. तर आता मी याच्या छोट्या छोट्या वड्या कट करून घेते आणि आपण ह्या वड्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर हे बघा एक रोल घेतलेला आहे मी आणि ते कट करून दाखवते तुम्हाला. तर बघा अलगद अशा कट करून घ्यायच्या आळूवड्या. थंड झाल्यामुळे छान अशी वडी कट केली जाते. तर हे बघा तुम्ही बघू शकताय किती छान झालेली आहे वडी ही. अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेणार आहेत.
तर सगळ्या वड्या हे बघा मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत. अगदी छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि वडी तळण्यासाठी मी इथं तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. तर एक एक वडी मी तेलामध्ये सोडून घेणार आहे, हे बघा. आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या वड्या तळून काढायच्या आहेत. अशा पद्धतीने हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत तळायच्या आहेत वड्या, खूप जास्त करपवायच्या नाहीत. तर हे बघा, हलक्याशा गोल्डन रंग येईपर्यंत ह्या आळूवड्या मी तळून घेतलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या आळूवड्या तळून घेणार आहे. खूप जास्त फास्ट गॅसवरती ह्या आळूवडी तळायची नाही, नाहीतर आळूवडी लगेच करपते. त्यासाठी मीडियम गॅसवरतीच वड्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर मी सगळ्या वड्या तळून घेते. तर हे बघा, तयार आहेत आळूवड्या. तर अगदी खुसखुशीत तयार होतात ह्या आळूवड्या. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी समजेल मी कशा पद्धतीनं वड्या बनवल्या आहेत. आणि छोटे छोटे टिप्ससुद्धा मी सांगितलेल्या आहेत, त्यामुळं आळूवडी खूप छान बनते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं आळूवडी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.